नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण आज जबरदस्त असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने तिचा इंदोरी इंगा मामीला दाखवलेलाच आहे. तो कसा? चला तर सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. ईश्वरी चहा घेऊन येते आणि तो टेबलवर ठेवते आणि मामीला म्हणते की तुम्हाला काय वाटलं? हे सगळं मला आज लक्षात आलं आहे. ईश्वरी म्हणते की नाही, मी जेव्हापासनं या घरात आली आहेत ना तेव्हापासून तुमचं काय सुरू आहे हे मला चांगलंच कळतं आहे. म्हणून मी गप्प होते. म्हणून माझ्या चांगुलपणाला तुम्ही मूर्खपणा समजत राहिलात. ईश्वरी त्यांना म्हणते की मग आज सांगूनच टाका, त्या दिवशी त्या स्टोर रूम मध्ये आईचा फोटो सुद्धा तुम्हीच खराब केला. बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरी त्यांना एक एक सांगत आहे, पण इकडे आता ईश्वरीला घाम फुटायला लागलेला आहे. कारण जर ईश्वरीने हे सगळ्यांसमोर आणलं तर त्यांचीच नाचक्की होईल ना. म्हणून ईश्वरी म्हणते की मला मुद्दाम त्या स्टोर रूम मध्ये काही वस्तू ठेवायला दिल्यात आणि त्या दिवशी तुम्हाला लगेच आईचा फोटो सापडला खराब झालेला. आणि ईश्वरी डायरेक्ट त्यांना म्हणते की हे सगळं तुम्ही केलं होतं. पण बघा मामी कशी तिच्यावर हे भडकते आणि म्हणते की खोटं आहे ते सगळं. ईश्वरी म्हणते खोटं तर तुम्ही बोलताय, आज नाही अनेक वेळा, शेकडो वेळा, तेही मला फसवण्यासाठी. आता ही ईश्वरी मामीला सांगते की मी एक गोष्ट सांगते, ती लक्षात ठेवायची. ही बळजबरीची सूनबाई हे घर सोडून कधीच कुठेही जाणार नाही. ईश्वरी म्हणते की हे घर, हे कुटुंब, इथली माणसं माझी पण आहेत. ईश्वरी म्हणते की तुम्हाला कितीही वाटत असलं ना तरीही तुम्ही नाही वेगळं करू शकत या घरापासून. मामी म्हणतात की हो, कशाच्या बळावर एवढ्या उड्या मारतेस ग? मामी म्हणतात की तुला काय वाटलं, अर्णव तुझ्याशी कसं वागतोय हे कळत नाहीये, मला दिसत नाहीये? मामी म्हणतात की छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींवरून सुद्धा अर्णव तुझ्या विरोधात जातो आहे. मामी म्हणतात की आज सुद्धा तो ते दागिने घालायला तयार झालात ना, ते तुझ्या विरोधात जावं म्हणून. त्या दिवशी सुद्धा तू उपाशी राहावी म्हणून कामाचा बहाणा करून निघून गेलास तो. मामी तिलाच विचारतात की सांग ना, काय लपवतायत सगळ्या घरांपासून, काय गुपित आहे? प्रेक्षकांनो, मामीचे एवढं बोलणं तरी ईश्वरीने पकडून घ्यावा आणि शोध लावावा असं तरी मला वाटतं आहे. आणि प्रेक्षकांनो, मामीचे या बोलण्यावर आता ईश्वरी मात्र शांत होते. मामी म्हणतात की या सगळ्याचा अर्थ काय होतो? बळजबरीच्या सुनबाई. मामी म्हणतात की अर्णवला तू नकोशी झाली आहेत कारण तू त्याच्या लायकीचीच नाहीयेस. मामी म्हणतात की अर्णवचं कधी प्रेमच नव्हतं तुझ्यावर, पण आता तू त्याच्या नजरेसमोर सुद्धा नकोय हे स्पष्ट कळतंय त्याच्या वागण्यातून. ईश्वरी त्यांनाच म्हणते की त्यांच्या वागण्यातनं काय दिसतंय याचा अर्थ तुम्हीच काढत बसा. पण त्यांना नेमकं माझ्याबद्दल काय वाटतंय, माझी त्यांना किती काळजी आहे हे मला चांगलंच माहितीये. ईश्वरी मामींना म्हणते की आमच्या नात्याला तुमच्यासारख्यांची फिकीर करायची गरज नाहीये. ईश्वरी पण त्यांना म्हणते की बळजबरीच्या मामी ससूबाई. मामी पण तिला बोट दाखवून म्हणतात की अर्णवची साधी चिडचिड करतो आहे, ते तुझ्यावर प्रेम आहे म्हणून असं करतोय असं वाटतंय की काय तुला? ईश्वरी म्हणते की अहो, प्रत्येक नवरा बायकोमध्ये हे असतंच की जशा एखाद्या गोड पदार्थामध्ये त्या चिमूटभर मीठ घातल्याशिवाय त्याला चव येत नाही, तसं एका लग्नामध्ये या कुरबुडी वाद हे जरुरी असतात. ईश्वरी म्हणते की असतीलही ते चिडलेले माझ्यावर, पण माझ्या नवऱ्याची समजूत कशी काढायची हे मला चांगलंच कळतं. ईश्वरी म्हणते की हलवायाची मुलगी आहे मी, नात्यातला गोडवा टिकवता येतो मला. मामी म्हणतात की हो का, पण मग अर्णवचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याला तुझी काळजी आहे हे दिसू देत ना घरच्या सगळ्यांना, कर सिद्ध. ईश्वरी म्हणते की दिसेल आणि करेल सुद्धा मी सिद्ध. ईश्वरी म्हणते की बळजबरीच्या मामे सासूबाई. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी असं बोलल्यानंतर मामी अजूनच संतापता आणि तिला बोट दाखवता, पण ईश्वरी प्रेक्षकांनो काही कमी नाहीयेत. तीही त्यांचा बोट धरते आणि खाली करते आणि बघावर मामीला सांगते की चहा प्या. आणि इकडे अर्णव आता फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की या सेंड मी दिस फाईल. आणि तेवढ्या तिथे ईश्वरी येते. अर्णव म्हणतो की फोनवर ओके. ईश्वरी त्याला म्हणते की सर बघा ना, हलव्याचे दागिने घातलेले तुमचे फोटो किती सुंदर आलेत ते. अर्णव साफ तिला इग्नोर करत असतं प्रेक्षकांनो, पण ईश्वरी प्रयत्न करणं काही सोडत नाही आणि त्याला म्हणते की बघा ना, हलव्याचे दागिने घातलेला एखादा पुरुष इतका शानदार दिसू शकतो हे मला माहितीच नव्हतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर एक सांगायचंच राहून गेलं, त्यामुळे अर्णव तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी म्हणते की थँक्यू. अर्णव म्हणतो की तुझ्यासाठी नाही केलं काही, जे केलं ते मी माझ्या ताईसाठी केलं आहे, तिने भेट जिंकावी म्हणून केलं आहे, तू पण झालीस ना, मग थँक्यू का म्हणतेस? ईश्वरी म्हणते की अहो,
दागिने तुम्ही घालावे ही माझी इच्छा होती. अर्णव म्हणतो की म्हणजे आणि अर्णवला ती इमॅजिन करायला म्हणजे आठवायला सांगते की ती विचारत असते की नक्की घालणार नाही आहेत ना दागिने तुम्ही. अर्णव तिला 3 वेळा नो म्हणतो. नो नो नो. आणि ईश्वरी त्याला म्हणते की तुम्ही घालणार आहात माहिती आहे मला. आणि हे अर्णवला आठवतं. अर्णव म्हणतो की हा सगळा तुझा प्लॅन होता. ईश्वरी म्हणते की प्लॅन कसला प्लॅन. हे करावं मी हे दागिने घालावे म्हणून मुद्दाम केलंस तू. माझ्या ताईच्या चांगुलपणाचा पुन्हा एकदा गैरफायदा घेतलास तू. ईश्वरी म्हणते की सर सर अहो तुम्ही असं कसं काय म्हणू शकता. अहो तुम्हीच तर तयार झाला दागिने घालायला. मी तर नकोच म्हणत होते. तुम्ही हट्टाला पेटल्यासारखे स्वतःच म्हणालात मी घालणार दागिने. अर्णव म्हणतो की तुला माहिती होतं मी असं करणार. तू मुद्दाम मुद्दाम नको म्हणत होतीस तू. ईश्वरी म्हणते की सर मी नको म्हणत होतीस हे तुम्हीच सांगताय. तुम्ही असं कसं काय म्हणू शकता. मी नको म्हणत होते तरी तुम्ही कबूल करताय. मलाच दोष देताय. आता बघा अर्णव आहे ना तिच्या बोलण्यामध्ये खरंच प्रेक्षकांना फसून जातो. ईश्वरी आता अर्णव नको म्हणत होता म्हणून ईश्वरी नको म्हणत होती. आणि आता ईश्वरी नको म्हणते तर अर्णव म्हणजे असंच काहीसं झालंय. आता ईश्वरी म्हणते की बरं सर उद्या मकर संक्रांत आहे. ईश्वरी म्हणते की तुम्ही आत्तापासूनच माझ्याशी गोड बोलण्याची प्रॅक्टिस सुरू करा बघू. अर्णव म्हणतो की तू हे सगळं करतेस ना ते लक्षात ठेवणार आहेत मी. ईश्वरी म्हणते की सर अहो काहीच केलं नाहीये मी नको म्हणत होते तेच तुम्ही केलंय. हा तुमचा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम नाहीये. उगाच मला कशाला बोलताय. आणि आता अर्णव संतापतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते की जे मी म्हणते त्याचा तुम्ही नेहमी उलटच विचार करता. ईश्वरी अर्णवला म्हणते की फक्त एकदा माझ्या बाजूने विचार करून बघा ना म्हणजे सगळे प्रश्न सगळे प्रॉब्लेम्स आपोआप मिटतील. हे गलतफहमीने एकाच झटक्यात निघून जाईल. अर्णव तिचा हातच झटकतो आणि म्हणतो की काही गरज नाहीये. बघा अर्णव बिचारी ईश्वरीचं काहीच ऐकून घेत नाही. तो तिथनं निघून जातो. आणि हिला प्रेक्षकांना वाईट तर वाटतंच आणि तिचं वाईट बघून मला सुद्धा वाईट वाटतं. किती प्रयत्न करते ती अर्णवला हे सगळं म्हणजे गलतफहमी आहेत असं सांगण्यासाठी. ईश्वरी अर्णव गेल्यानंतर म्हणते की स्वतःला काय वाटतं आपल्या मनात नेमकं काय चाललंय हे न कळणं हा आज तुमच्या जिंदगीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि प्रेक्षकांना हे अगदी ईश्वरी बरोबर बोललेली आहे. ईश्वरी म्हणते की हे कधी कळणार आहेत सर तुम्हाला. आणि इकडे ईश्वरी अर्णवचे फोटो बघून स्वतःच खुश होत असते. आणि इकडे आपण बघतो आता अर्णव ईश्वरीचे प्रयत्न तर प्रेक्षकांना सुरूच राहणार आहेत. पण आता सुप्रियाताईंचे प्रयत्न कुठपर्यंत आलेत ना प्रेक्षकांना ते बघूया. आता बघा ते म्हणतात की अहो यातनं कुठलाच नंबर लागत नाहीयेत. अहो मिसेस सातबाईंनी जे नंबर पाठवले होते ना त्या सगळ्यांशी बोलले मी. त्या कुणाचाही त्या बातमीशी काही संबंध नाहीये याची खात्री पटली आहे त्यांच्याशी बोलून. बाबा म्हणतात की पुढचे 2 नंबर. सुप्रियाताई म्हणतात की हे 2 नंबर ना नाही लागत होते. पण सुप्रिया काकू ठामपणे बोलतात की हे 2 नंबर आहेत ना आपल्या त्या माणसापर्यंत नक्की घेऊन जाणार. असं का कोण जाणे पण मला आतून वाटतंय. आणि बघा तेवढ्यात नमूचा आवाज येतो आणि ती म्हणते की आई बघ कोण आलंय. सुप्रियाताई म्हणतात की अंजली ताई तुम्ही. आणि ती डायरी लपून ठेवतात. सुप्रिया काकू त्यांना म्हणतात की या ना या बसा सावकाश. अंजली म्हणते की कशा आहात तुम्ही काकू. सुप्रिया काकू म्हणतात की मी बरी आहे. अंजली विचारते काका बरे आहेत ना. काका पण डोळे मिचकावून सांगतात की मी बरा आहेत. अंजली म्हणते की सॉरी मी असं अचानक न कळवता आलंय. सुप्रिया काकू म्हणतात अहो सॉरी काय तुमचंच घर आहे यायचं कधीही. अंजली म्हणते की खरं तर मी उद्याचं आमंत्रण द्यायला आले तुम्हाला. आता सुप्रिया काकूंना प्रेक्षकांनो या सगळ्या गडबडीत लक्षातच नाही की उद्या मकर संक्रांत आहे ते. आणि त्या म्हणतात की उद्याचं आमंत्रण. अंजली म्हणते की अहो असं काय करताय उद्या मकर संक्रांत आहे. आणि सुप्रिया काकू म्हटल्याप्रमाणे बघा डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की अरे देवा ह्या सगळ्या गडबडीमध्ये ना विसरूनच गेले की उद्या संक्रांत आहे ते. आणि अंजली त्यांना विचारते की कसली गडबड. नमू पण म्हणते की आई मलाही कळत नाहीये तू नेमकं कशाबद्दल बोलतेस. आता सुप्रियाताई स्वतःच गोंधळात पडतात आणि म्हणतात की अहो ते नाही हो यांच्यासोबत सतत हॉस्पिटलमधल्या चक्रा यांचे अपॉइंटमेंट यांचे ट्रीटमेंट हे असं म्हणत होती मी. सुप्रिया काकू म्हणतात की नाही यांचं करता करताना मला सण वार तारीख काहीच लक्षात राहत नाही हो. अंजली म्हणते की मी समजू शकते पण तुम्ही उद्या थोड्या वेळ तरी येऊन जा ना हळदी कुंकवाला. आता सुप्रिया काकू विचार करतात जर मी तिथे गेले तर अर्णवचा माझ्यावरचा राग लपून राहणार आहेत का. त्या म्हणतात की नाही नकोच जायला. आणि सुप्रिया काकू म्हणतात की नाही हो
नाहीच जमणार मला उद्या. आणि नमू पण म्हणते की आई तू हळदी कुंकवाला नाही म्हणतेस. सुप्रिया काकू म्हणतात की नाही तसं नाही ग नमू, म्हणजे उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहेत ना, बाबांना घेऊन जावं लागणार आहे डॉक्टरांकडे म्हणून असं. अंजली म्हणते की काही हरकत नाही, पण मग नमूला तरी पाठवा. सुप्रिया काकू म्हणतात की हो तिला पाठवते मी नक्की. अंजली म्हणते की येशील ग. नमू म्हणते की हो हो. आणि सुप्रिया काकू नमूला म्हणतात की बरं नमू, आकाश आणि अंजलीताईंच्या चहा पाण्याचं बघशील का गस तू? बाबांची औषधं देते आणि मग मी आलेच बाहेर. आणि सुप्रिया काकू अंजलीताईंना म्हणतात की तुम्ही बाहेर बसा, आलेच मी. आणि बघा प्रेक्षकांना, आता सुप्रिया काय ताई काकूंच्या मनाची घालमेल प्रेक्षकांना आपण समजू शकतो. आता नमू आकाश आणि अंजलीला बाहेर घेऊन गेले असतात. आणि बघा हे बाहेर आल्यानंतर अंजली नम्रताला विचारते की नम्रता आई टेन्शनमध्ये दिसली, जरा काही प्रॉब्लेम आहेत का? आकाशही म्हणतो की हा काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज सांग. नमू म्हणते की नाही नाही तसं काही नाही, तुम्ही बसा ना मी चहा घेऊन येते. आणि प्रेक्षकांना आता अंजली आणि आकाश बसतात. आणि नमू पुढे येऊन म्हणते की आई अशी अजीब का वागतेस, आणि तेही या लोकांच्या बाबतीत. प्रेक्षकांना आता नमूचंही काही चुकत नाही, पण तिला काही माहीत पण नाहीयेत ना प्रेक्षकांनो. ती तिच्या जागी अगदी बरोबर आहे. सुप्रिया काकूंच्या जागेवर अगदी बरोबर आहेत. असो, आता मकर संक्रांतीचा दिवस उगवलेला आहे प्रेक्षकांनो. आणि बघा आता अंजली, ईश्वरी आणि मामा टेबलवर बसलेले असतात. आणि तेवढ्यात आकाश येतो, अरे कमॉन गाईज कमॉन, आज टेरेसवर काईट फ्लाइंग करायचं आहे. मामा म्हणतात की काईट्स फ्लाइंग तू कर, आम्ही पतंग उडवणार आहोत. आणि तेवढ्यात राकेश तिथं येतो आणि म्हणतो की अरे वा, आज संक्रांतीला ऐश्वरीजींच्या हातचे लाडू आहेत वाटतं तिळाचे. आणि तिच्या पाठीमागेच हात ठेवून उभा असतो. आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि ईश्वरी अनकम्फर्टेबल सुद्धा असते. आणि हे मामांना देखील आवडलेलं नसतं. राजेश म्हणतो की मग तर टेस्ट करायलाच हवेत. राकेश म्हणतो की काय ईश्वरीजी. आणि अर्णव तिथे येऊन राकेशला म्हणतोय की काय चाललंय. राकेश म्हणतो की काही नाही, संक्रांतीची जोरदार तयारी. आणि बघा आता अर्णव तिथं आला म्हणून हा राजेश त्याच्या जागेवर येऊन बसला. आणि आकाश म्हणतो की दादा उद्याच्या कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस नको का करायला, आज काईट्स घेऊन आलोत मी. ईश्वरी त्याला म्हणते की कसली कॉम्पिटिशन आहेत. ओ वहिनी, आपल्या बंगलो कॉलनीमध्ये काईट फ्लाइंगची मोठी कॉम्पिटिशन असते. सो सगळे टेरेसवर जातात आणि काईट्स फ्लाइंग करतात. ईश्वरी म्हणते की मग संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन का असते. मामा म्हणतात की अगं मकर संक्रांतीच्या दिवशी सगळे आपापल्या आनंदासाठी पतंग उडवतात, त्यात ही स्पर्धा कॉम्पिटिशन नकोशी वाटते म्हणून ती दुसऱ्या दिवशी ठेवलेली आहेत. आणि आता अर्णव म्हणतो की मामा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जिजूंना पण घेऊन जा. काय पतंग उडवण्यासाठी फिरकी दारायला एक कच्चा लिंबू लागतोस. आणि बघा मामांना खूप हसायला येतं. आणि इकडे सगळेच हसतात प्रेक्षकांना अर्णव असं बोलल्यानंतर. अंजली म्हणते की अरे हे असलं काही जमत नाही रे यांना. मागे काय झालं तर माहिती ना, 10-12 पतंग फाटली आणि यांचा पतंग भरारी काही घेईना. आकाशही म्हणतोय की या आय रिमेंबर जिजू जाम वैतागले होते. आणि ईश्वरी म्हणते की जिजू अहो सगळ्याच गोष्टी काय सगळ्यांना जमत नाही. आणि बघा ईश्वरी जे बोलते ते मामांना सुद्धा पटते. आणि अर्णव म्हणतो की आपल्याला पतंग उडवता येत नाही हे कळण्यासाठी 10-12 पतंगी कशाला वाया घालवायच्यात ना. आता बघा ह्या राकेश सुद्धा आता रेसला पेटला आहे. आणि तो म्हणतो की उडवणार. आणि म्हणतो की अर्णव नक्की उडवणार. राकेश म्हणतो की कसं आहे, प्रॅक्टिस केलं की काहीही उडवता येतं. राजेश म्हणतो की काय ईश्वरीजी बरोबर ना. आणि बघा आता रेसला पेटलेला असतो म्हणून म्हणतो की चल रे आकाश प्रॅक्टिस करूया आता पतंग उडवण्याची. आकाशही म्हणतो की क्या बात आहे जिजू चला. आणि अंजली म्हणते की खरंच स्किलचं काम आहे रे बाबा. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की ताई पतंग उडवायला खरंच एवढं स्किल लागतं का. मामा म्हणतात छे छे, ते म्हणतात पतंग उडवायला काहीही स्किल लागत नाही. मामा म्हणतात की हो पण हे तिळाचे लाडू वळायला मात्र स्किल लागतं. ईश्वरी म्हणते की म्हणजे एवढं इझी नाही येत हे लाडू वळणं. अर्णव म्हणतो की आय डोंट थिंक सो. अर्णवही म्हणतो त्यात एवढं काय, नो बिग डील. आणि या दोघीही सोबत म्हणतात की नो बिग डील. ईश्वरी म्हणते की सर खरंच खूप अवघड आहेत लाडू वळणं, भल्या नाही जमत. आणि बघा आता अर्णवला असं चॅलेंज केल्यावर तो आता लाडू वळणारच. आणि तो हातात ते तीळ गुळ म्हणजे घेतो सारण आणि लाडू वळण्यासाठी हातात घेतो. ईश्वरी म्हणते की सर काय करताय. ईश्वरी म्हणते की विचार करून करा हा. ईश्वरी म्हणते की आठवतंय ना पुरणपोळी. आणि बघा अर्णवला ती पुरणपोळीची कॉम्पिटिशन आठवते. मामा म्हणतात की सुरू करा
बघू कोण जिंकताय ते. आणि बघा प्रेक्षकांनो, तो सीन सुद्धा त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे. ईश्वरी म्हणते की मामा मी जिंकले होते हा. मामा म्हणतात की हो मला आठवतंय ना, तू जिंकली होतीस तू. आता मामा पण या अर्णवला उत्सवतात बरं का. प्रेक्षकांनो, आता इकडे अर्णव ना खूप जोशामध्ये ते तिळाचे लाडू करायला घेतो. पण प्रेक्षकांनो, खरंच ते तिळाचे लाडू वळणं खूप अवघड आहेत. म्हणजे अवघड नाही म्हणता येणार, पण जो सुरुवातीला करतो त्याच्यासाठी तर अवघडच आहेत. ते अर्णवने बघा प्रेक्षकांनो कसे ते लाडू रगडलेत, सगळे कसं तोंड करतायत खरंच. आणि आता ईश्वरी त्याला म्हणते की सर सर, सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सोप्या नसतात. आणि ईश्वरी म्हणते की अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा अवघड नसतात. त्यावर अंजली म्हणते की खरंच. मामा अर्णवकडे बघून म्हणतात की अवघड आहे. नंतर म्हणतात की नाही, लाडू करणं अवघड आहेत. आणि बिचारे तिथनं उठून निघून जातात. आपण कसं लसूण रगडतो ना प्रेक्षकांना हातावर, तसा तो लाडू करत आहेत अर्णव. मग कसे लाडू वळणार आहेत. आणि इकडे आता अंजली फोनवर बोलत असते. ईश्वरी म्हणते की सर सर सर, हे मिश्रण ना असं घट्ट करायचं असतं. आणि ईश्वरी म्हणते की सर, आता अर्णव तिच्याकडे बघतो. ईश्वरी म्हणते की सर, तीळ आणि गूळ एकत्र येण्यासाठीच आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग लाडू वळा, म्हणजे लाडू फुटणार नाही. बघा आता अर्णवकडनं नाही होत म्हणून तो म्हणतो की नाही होते. ईश्वरी त्याला म्हणते की सर चुकताय तुम्ही. ईश्वरी म्हणते की समोरच्याचं सगळं ऐकून घेतलं ना की सगळं सोपं होऊन जातं. ईश्वरी त्याला म्हणते की लाडू. आणि ईश्वरी आता त्याला सांगत असते, पण तो पण खूप हट्टी आहे. तोही हात बाजूला करतो, पण ईश्वरी त्याच्या वर चढ आहे. तीही त्याचा हात आता एक बाजूला करते आणि स्वतःचा हात त्याच्या हातावर, मतलब दोघं मिळून लाडू बनवतात. आणि बघा आता ईश्वरीने सगळं, त्याचे हात खूप भरलेले असतात, तर सगळं त्याला शिकवते की कसं लाडू वळायचे. सगळं गोळा एकत्र करते. आणि बघा आता ईश्वरी त्याला लाडू कसे वळायचे ते शिकवत असते. आता अर्णव ईश्वरीकडेच बघत असतो, पण ईश्वरीचं मात्र हात चालू असतो. ती अर्णवच्या हातावर ते मिश्रण ठेवून एका हाताने ती लाडू बनवत असते. आणि लाडू वळता वळता ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं. कुणाचा गोडवा तूही रे माझा मितवा. स्वतः बद्दलची आणि समोरच्या बद्दलची गलतफहमी दूर केलीत ना, तर फक्त लाडूच काय, सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात. आणि हे ईश्वरी अर्णवला सांगत असते. बघा प्रेक्षकांनो, आणि लाडू वळून सुद्धा झालेला असतो आणि अर्णव स्वतः सुद्धा शॉक होतो. बघा ईश्वरी अर्णवने मिळून हा लाडू तयार केलेला असतो. ईश्वरी त्याला म्हणते की बघा किती छान लाडू तयार झाला. आणि ईश्वरी म्हणते की सर, आपल्या दोघांचे हात लागल्याशिवाय कुठलीच गोष्ट चांगली होत नाही. ईश्वरी अर्णवला सांगते की फक्त थोडं समजून घ्यायला हवं. आणि बघा आता अर्णव ईश्वरीचं बोलणं ऐकून तिथनं निघून जातो. आणि अंजली फोनवर बोलत असते. अंजली म्हणते की काय ग. ईश्वरी म्हणते की लाडू दाखवून सरांनी केला. आणि ईश्वरी म्हणते की सर, समजून घेतलं ना की सगळं आसान होऊन जाईल. बघा प्रेक्षकांना, इथे ईश्वरी किती 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 प्रत्येक गोष्ट समजून घेत असते, पण या अर्णवला कुठलीच गोष्ट तिची ऐकायची नसते किंवा समजून घ्यायची नसते. हा त्याचा पहिल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे प्रेक्षकांनो, हे आपल्यालाही माहीत आहे. सुरुवातीपासून जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा अर्णव फक्त स्वतःचंच खरं करत आलेला आहे. त्याने दुसऱ्याचं कधीच ऐकून घेतलेलं नाही. आणि आत्ताही त्या फोटोवरनं अर्णव तिच्याशी एवढं भांडतो आहे, तेही तिला समजून न घेता. का तिला तिच्या आईला ह्या गोष्टी, आणि त्याच्याही बाबतीत अशी गोष्ट घडलेली आहेत प्रेक्षकांनो, हो की नाही. जेव्हा लावण्याने त्याच्या कॉफीमध्ये काहीतरी मिसळलं होतं, तेव्हा सुद्धा मीडिया आली असती तर काय झालं असतं. शेवटी त्याच्या वडिलांसोबत तो सीन झालेला आहे, हा सीन त्याच्यासोबत सुद्धा झालेला आहे. हे फक्त ईश्वरीने जर त्याला समजून सांगितलं तर गोष्टी कदाचित बदलतील. पण प्रेक्षकांनो, असो, मालिकेमध्ये काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स येणार असतील, म्हणूनच मालिका अशी वेगळं रूप घेत आहेत. असू द्या. प्रेक्षकांना आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. का असं म्हणते, कारण मालिकेचा एपिसोड प्रेक्षकांना इथे संपलेला आहे. आता आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. का अर्णव ईश्वरी एक होतील, की आता आपल्याला माहिती की साडीचाही काहीतरी घोळ आहेत. पण चला आपणच बघूयात की काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता हा राजेशने
रेवडी आणलेली असते. त्यामुळे अंजली त्याला विचारते की हे काय रेवडी? आणि राजेश तिच्या हातातनं तो बॉक्स घेतो की आणि म्हणतो की अंजली हे तू नको खाऊस. आणि अंजली म्हणते की असं काय खेचलं यात विष असल्यासारखं. राजेश म्हणतो की आहेतच विष. आणि प्रेक्षकांनो आधी अर्णवने ती साडी घालायला ईश्वरीला मना केली असते आणि नंतरच अर्णव येतो की ही साडी तुझ्यासाठी नाही माझ्या आईच्या इच्छेसाठी आहेत. बघा प्रेक्षकांनो अर्णवने स्वतः ईश्वरीला त्याच्या आईची साडी नेसायला दिलेली असती. आता अर्णव स्वतः रेडी होऊन खाली बसलेला असतो. ईश्वरी सुद्धा आता मस्त साडी नेसून हलव्याचे दागिने घालून खूप छान रेडी झालेली असते आणि खूप सुंदरही दिसत असते प्रेक्षकांनो. आणि हा राजेश म्हणतो की इंदोरी जिलेबीसाठी स्पेशल भांग घातलेल्या रेवड्या आणल्या आहेत. आज भांग खाऊन आउट ऑफ कंट्रोल झालेली ईश्वरी बघायची आहेत मला. बघा प्रेक्षकांनो आता काय गोंधळ होणार आहे.